रोज अंघोळ करताना 2 चमचे दुधाचे घ्यायचे आणि अंघोळीच्या बाल्टीत टाकायचे, जेणेकरून ना कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की धुतलेली आहे का दुधाची, तर त्यांना सांगायचं हो मी धुतलेल्या दुधाची आहे बरं का. आणि आज असं काहीतरी दिसलं, वरती गेल्या गेल्या चिमणीचं घरटं दिसलं आणि बघायला माहिती का, त्यांना मी हात वगैरे अजिबात लावलेला नाहीये, कमेंटमध्ये काहीच सांगू नका. तर एवढे छान 2 पिल्लं होते आणि मी त्यांना बघून एकदम मी बघितलं एक्साइटिंगच होती मी खूप जास्त. आता गावाकडे आलो आहे आणि मग काय त्यांना बघूनच आपला अख्खा दिवस थोडी ना निघून जाणार आहे, म्हणून मग पटकन कामाला आले. आता कामं म्हणजे काय, आपले तेच नेहमीचे धुणं भांडे वगैरे. आता गावाकडे आले कामं वगैरे करून घ्यायचे, नाहीतर मग आपली सासू रुसायची बरं का. म्हणून मग पटकन सासूबाईंनी दळण आणलं, तर चला म्हटलं मी भरून ठेवते, कशाला रुसी करायची. म्हणून मग मी दळण वगैरे भरून घेतलं आणि आता गावाकडे आलो आहे, तर मग काहीतरी नवीन नवीन चमचमीत बनवायलाच घ्यायचं. आता मोदीजींनी सांगितलंय तेल कमी वापरायचं, तरी सुद्धा तेलकट खायचं बरं का, असं काही नाही. आता आपल्या खिशात जर का पैसा असला तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मस्त दुमदम पुऱ्या वगैरे तळून खायच्या बरं का. जसं की मी आज भटुरे बनवले आणि भटुरेची रेसिपी वगैरे तर तुम्हाला दाखवू म्हटलं, पण गरम गरम खायच्या नांदामध्ये ना त्याचा मी अजिबात व्हिडिओ घेऊ शकले नाही. म्हणून मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये ओवा टाकायचं, सोडा टाकायचा आणि मस्त डो भिजवून घ्यायचं दही टाकून.